उपगृह परिसर असणाऱ्या प्रोफेसर कॉलनीमधील एका घरामध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा। घरामध्ये बांगलादेशमधील तरुणी आढळून आल्यानंतर तिला शासकीय आशादीप वसतिगृहामध्ये दाखल केलं। घर मालकीणीविरोधात यापूर्वी अशा प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या खेड घाट रस्त्यावरून 44 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त। खेड पोलिसांची कारवाई, 2 जण ताब्यात। भिवंडीमध्ये छापा टाकून 4 कोटींचा गुटखा पकडला। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। काही दिवसांपूर्वी ऐरोलीमध्ये कारवाई केल्यानंतर आज 4 ट्रक भरून गुटखा केला जप्त। डोंबिवलीपुरमध्ये वयोवृद्धाला वाचवताना दुचाकीस्वाराला बसचा कट बसला। दुचाकी चालकानं गोंधळ घातल्यानंतर बस चालकाकडून दगडानं हल्ला। हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी। जळगावच्या कासोदा इथे शेतामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। जुगार खेळणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात। कासोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगावच्या एमआयडीसीमधील 20 हेक्टरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक। दुचाकीसह मशिनरी आणि त्यांचे पार्ट जप्त। नंदुरबारच्या शहादा आगारामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या चालकांमध्ये वाद। महाराष्ट्राच्या बसेसना मध्य प्रदेशमधील आगारामध्ये घुसू दिले जात नाही, मग मध्य प्रदेशच्या बसेस महाराष्ट्र आगारामध्ये का येतात, यावरून वाद। नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये आणि परिसरामध्ये इंटरनेटची सेवा वारंवार ठप्प, त्यामुळे शासकीय योजनांसोबतच आर्थिक व्यवहाराला फटका। टॉवरची संख्या वाढवण्याची स्थानिकांची मागणी। पुण्यामधल्या वडगाव काशीबेगमध्ये बिबट्याचा मुक्त संचार। कालवडीवर झडप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद।